कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन वक्तव्य फार चर्चेत आहेत आणि ती म्हणजे महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांमधली. राधाकृष्ण विखे पाटील अजित पवारांना म्हटले, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा. आणि या त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. म्हणजे अमोल मिटकरींनी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांवर बोललं, तुमच्या खात्यामध्ये काय चालू आहे अशी त्यांनी खोचक टिप्पणी सुद्धा केलेली आहे. का आपण युतीतल्या नेत्यावर बोलताय, त्याचं भान ठेवा असं सगळं म्हटलेलं आहे. दुसरीकडे अजित पवारांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अजित पवारांनी सुद्धा त्याच्यावर म्हटलं होतं की मी विचारीन राधाकृष्ण विखे पाटलांना ते असं का म्हणाले म्हणून. पण हा वाद सुरू झाला तो म्हणजे सहकार क्षेत्रापासून, साखर कारखान्यांपासून. एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये विखे पाटील बोलत होते आणि विखे पाटलांचं असं भाषणामध्ये बोलताना म्हणणं होतं की ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील, सहकार मंत्री अमित शहा असतील, यांनी साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जे कारखाने कुठेतरी तोट्यात चालले होते, नुकसान होतं, त्यांना उभारी मिळालेली आहे. आणि अशा वेळी तुमच्या साखर कारखान्यामध्ये अभिनंदनाचे तुम्ही त्यांचे बॅनर लावायला हवे होते, त्याच्यावर मोदींचा फोटो, शहांचा फोटो असायला हवा होता, असं ते सगळं अजित पवारांना उद्देशून म्हणाले. आणि त्याच्यामध्ये म्हणताना म्हणाले, अगदी बोलून गेले की तुम्हाला जराची नाही तर मनाची सुद्धा लाज असायला हवी. खरं तर राधाकृष्ण विखे पाटील हे शरद पवारांवर टीका करत होते, पण त्यांच्यावर टीका करता करता ते अजित पवारांवर घसरले. आणि त्यामुळेच त्यांनी अशी इतकी जहरी टीका का केली आपल्या महायुतीमधल्या उपमुख्यमंत्र्यांवर असं बोलणं, याच्यानंतर अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि हे सगळं बोलल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील कुठेतरी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या जवळ जायचा प्रयत्न करतायत का, अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ जायचा प्रयत्न करतायत का, आणि एक प्रकारे ते आता शिंदेंच्या वाट्यावर आहेत का, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता हे सगळं म्हणण्यामागचं महत्त्वाचं कारण आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे समजून घेण्यासाठी थोडीशी क्रोनॉलॉजी सुद्धा बघावी लागेल. जेव्हा सहकार खात्याची केंद्रामध्ये निर्मिती झाली त्याचे पहिले मंत्री झाले अमित शहा. महाराष्ट्र हा सहकार खात्याने ओळखला जातो किंवा सहकार क्षेत्रामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे टप्प्याटप्प्यामध्ये पसरलेलं आहे, सर्वदूर पसरलेलं आहे, त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि म्हणूनच जेव्हा या सहकार खात्याची निर्मिती झाली होती त्यावेळेस सुद्धा अमित शहांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सुद्धा चर्चा केली होती, त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी काही गोष्टी समजावून घेतल्या होत्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील काहीसे अमित शहांच्या जवळ गेलेत का असं म्हटलं जात होतं. खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विठ्ठलराव विखेंनीच सहकार क्षेत्राची स्थापना केली होती आणि त्यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र पुढे विस्तारत गेलं होतं. दुसरीकडे आपण शरद पवारांकडे येऊ. शरद पवार आणि अजित पवारांचा सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये मोठा वाटा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून जे सगळं सहकार क्षेत्र आहे, ज्या सहकारी कारखाने असतील, बँका असतील, या सगळ्यांवर अजित पवार असतील, शरद पवार असतील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यामुळे हा जो टसल आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि पवार कुटुंबांमधला, हा फार जुना आहे, हा तो तुम्हा सगळ्यांना माहिती पण आहे. पण एक दृष्टिकोनात जसं मी म्हटलं की जेव्हा सहकार खातं निर्माण झालं आणि अमित शहांच्या जवळ जायचा प्रयत्न हा राधाकृष्ण विखे पाटलांकडनं झाला होता. अमित शहाने सुद्धा त्यांना समजावून घ्यायचा प्रयत्न केला होता, त्या खात्यातल्या सगळ्या गोष्टी समजावून घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काहीसे ते जवळ झाले होते. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी एक फोटोसुद्धा समोर आला होता ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचं सगळं कुटुंब, सुजय विखे पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते, अमित शहांना सुद्धा भेटायला गेले होते, JP नड्डा जे भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनासुद्धा भेटायला गेले होते. आणि त्यानंतर अशी अनेक चर्चा सुरू झाली होती, खास करून भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती की राधाकृष्ण विखे पाटलांचं महाराष्ट्रामध्ये आणि खरं तर भाजपमध्ये वजन वाढले का. कारण भाजपच्या जुन्या जाणत्या मोठ्या नेत्यांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील की अमित शहा असतील यांची लवकर भेट मिळत नाही. तिथे दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांना तर भेट मिळतेच आहे, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे आणि मोदीसुद्धा त्यांच्या कुटुंबियांना भेटत आहेत, त्यांच्या नातीसोबत सुद्धा ते खेळले होते. हे सगळे फोटोसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल. त्यामुळे कुठेतरी विखे पाटील हे मोदींच्या, शहांच्या जवळ जायचा प्रयत्न करतायत का, केंद्रामध्ये खास करून जे भाजप शीर्ष नेतृत्व आहे त्याच्यामध्ये आपलं महत्त्व वाढवायचा प्रयत्न करतायत का, अशा सुद्धा चर्चा आहेत. विखेंनी खरं तर जेव्हा शहा सहकार मंत्री झाले त्यावेळेस त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं आणि सहकार क्षेत्राला आता चांगली भरार येईल असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. आता हे सगळं का होतं आहे किंवा विखे पाटील एक प्रकारे आपल्या सगळ्याची लॉबिंग का करतायत हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आपण जे म्हणतोय की ते शिंदेंच्या वाटेवर आहेत का ते सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की आपण बघितलं तर अनेक दिवसांपासून चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का, त्यांना केंद्रात काही तिथे नेतृत्व मिळणार का, आणि मग महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व कोण करणार किंवा भाजपचं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, हा सगळा वाद आहे. दुसरीकडे
मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कुठल्या समाजाचा करायचा, मग मराठा समाजाचा मुख्यमंत्री होणार असेल तर मग नाव कोणाचं घ्यायचं, शिंदे आणि भाजपमधला सुप्त संघर्ष आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे एक प्रकारे जर देवेंद्र फडणवीस हे उद्या केंद्रात गेले आणि जर महाराष्ट्रातमधनं मराठा चेहऱ्याचा विचार करायचा झाला, भाजपमधल्या मराठा चेहऱ्याचा विचार करायचा झाला, तर मग आपलं नाव त्याच्यामध्ये येऊ शकतं, असं सुद्धा विखे पाटलांकडनं प्रयत्न असू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की विखे पाटील हे सहकार मंत्री राहिलेले आहेत, ते अनेक मोठ्या पदांवर राहिलेले आहेत, ते सिनियर मंत्री राहिले आहेत, एक ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत महाराष्ट्र, आणि मुख्यमंत्री होण्याची त्यांची सुप्त इच्छा काही लपून राहिलेली नाही आहे. त्यामुळे जर उद्या असे भाजपमध्ये इंटरनल बदल करायचे झाले तर आपलं नाव सुद्धा त्यामध्ये येऊ शकतं, आपला सुद्धा विचार या सगळ्यामध्ये केला जाऊ शकतो, असं सुद्धा विखे पाटलांचा यामध्ये विचार असू शकतो. आणि एक प्रकारे शीर्ष नेतृत्वाच्या जवळ जाऊन एक मोठं पद सुद्धा आपल्या पदरात पाडायचा प्रयत्न हा कुठेतरी विखेंकडनं असू शकतो. दुसरीकडे आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सगळे उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यामध्ये जसं मी म्हटलं की राधाकृष्ण पाटील हे सुद्धा सिनियर मंत्री आहेत, त्यामुळे यामध्ये सुद्धा आपल्याला काही महत्त्वाचं पद मिळू शकतं का, आणि दुसरीकडे अजित पवारांचं सुद्धा महायुतीमधलं महत्त्व कमी करता येऊ शकतं का, हा सुद्धा एक प्रकारे विखे पाटलांचा प्रयत्न असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर अजित पवार सुद्धा भाजपच्या किंवा खास करून सरकारमधली जी धोरणं आहे त्याच्या विरुद्ध भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. नुकताच जो 15 ऑगस्टला नॉनव्हेजचा जो विषय झालेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा अजित पवारांनी वेगळं मत मांडलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा अजित पवारांनी वेगळं मत मांडलं होतं. विशाळगडचा जेव्हा जो इन्सिडेंट झाला होता तेव्हा सुद्धा अजित पवारांनी वेगळं मत मांडलं होतं. आणि मध्यंतरी सुद्धा ज्या पद्धतीनं गोरक्षकांकडनं टेम्पोज थांबवले जातात किंवा तिथे हाणामारी केली जाते त्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अजित पवारांचं सुद्धा कुठेतरी महत्त्व कमी करायचा प्रयत्न या सगळ्यातनं विखे पाटलांचा आहे का, असं सुद्धा याकडे बघितलं जातं. आणि म्हणूनच आपलं महत्त्व केंद्रामध्ये वाढवून घेता येत आहे का, मोदी शहांचं कौतुक करून तिथे काही जागा मिळवता येते का, असा सुद्धा कदाचित प्रयत्न हा विखे पाटलांचा आहे का, असं सुद्धा आपण या सगळ्यामधनं म्हणू शकतो. पण पवार कुटुंब आणि विखे कुटुंबांमधला वाद हा तुम्हाला माहिती आहे, जी रस्सीखेच आहे ती सुद्धा तुम्ही माहिती आहे. त्यामुळे एक प्रकारे विखे पाटलांनी अजित पवारांवर हल्ला करून कुठेतरी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या जवळ जायचा प्रयत्न केलेला आहे, आणि कुठेतरी शिंदेंचं सुद्धा महत्त्व कमी करून जर पुढे कुठे भाजपने महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा विचार केला किंवा मराठा नेतृत्व द्यायचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये जर मराठा नेतृत्व द्यायचा विचार केला तर आपल्या नावाचा कुठेतरी विचार व्हावा असं सुद्धा त्यांना वाटत असावं, आणि म्हणूनच या पद्धतीची जहरी टीका त्यांनी अजित पवारांवर केली असावी. तुम्हाला विखे पाटलांच्या टीकेवर काय वाटतं, अजित पवारांच्या उत्तरावर काय वाटतं, आणि कशा पद्धतीने या राजकारणाकडे तुम्ही बघताय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा.